श्री खंडेरायांचा महिमा खूप मोठा आहे। माझ्या आयुष्यात खूप छान 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 गोष्टी घडलेल्या आहेत। आतापर्यंत मला खूप अनुभव आहे। जय मल्हार। सुप्रिया सूरज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि मी आता आहे जेजुरी गडावर आणि मी जेजुरीतच राहते। आणि आज मी तुम्हाला जेजुरीमध्ये श्री खंडेरायांचं महात्म्य सांगणार आहे। जे मोगल काळात ते खंडेरायांचं मंदिर जे गड आहे तो का उद्ध्वस्त करू शकले नाही। जे महाराष्ट्रातील बहुतेक हिंदू मंदिरं जे देवी देवतांची मंदिरं उद्ध्वस्त केल्यावर औरंगजेबाची नजर जेव्हा जेजुरीतील खंडेरायांच्या गडावर पडली आणि त्यांनी ते उद्ध्वस्त करण्यासाठी गडावर सुरुंग लावला। सुरुंग लावल्यावर सुरुंगाचा स्फोट करणार तेवढ्यातच श्री खंडेरायांच्या गडावर चमत्कार घडला आणि श्री खंडेरायांच्या गडावर म्हणजे जिथे औरंगजेब उभा होता, औरंगजेबाचं सैन्य होतं, तिथे भुंग्यांचा हल्ला झाला। भुंगे औरंगजेबाच्या मागे लागले किंवा औरंगजेबाने जेव्हा सुरुंग लावायचा प्रयत्न केला त्यावेळेस भुंग्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी औरंगजेबाने श्री खंडेरायांना नवस केला की मी तुम्हाला सोन्याचा भुंगा वाईल। आणि त्यावेळेस तो हल्ला शांत झाला, हल्ला थांबला गेला आणि श्री खंडेरायांचं मंदिर हे उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं। आणि तिथे औरंगजेब बादशाने मुघलांनी तिथे औरंगजेब बादशाने सोन्याचा भुंगा, आता हे कितपत खरं आहे हे मध्ये मी सांगू नाही शकत, पण सर्व जे जुने माणसं आहेत ते सांगतात की सोन्याचा 1.25 लाखाचा भुंगा त्याने श्री खंडेरायांना अर्पण केला। तेव्हा त्या कुठे म्हणजे देवाने जेव्हा भुंग्यांनी हल्ला केला त्या भुंग्यांपासून वाचवण्यासाठी स्वतःला व स्वतःच्या सैनिकाला त्यावेळेस औरंगजेब बादशाने श्री खंडेरायांकडे नवस केला होता की आम्हाला वाचवा, आम्ही मंदिर काही उद्ध्वस्त करणार नाही, गड उद्ध्वस्त करणार नाही। त्यावेळेस तो हल्ला थांबला म्हणजे अचानक तो थांबला। जसं आला तसेच भुंगे रिटर्न गेले आणि 1.25 लाखाचा भुंगा हा औरंगजेबाने श्री खंडेरायांना वाहिला असे म्हणजे मान्यता आहे। मला माहिती नाही, मी अजून बघितलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही, पण जे खरं आहे ह्या गोष्टी की श्री खंडेरायांचा महिमा खूप मोठा आहे। माझ्या आयुष्यात खूप छानपैकी छान छान गोष्टी घडलेल्या आहेत। आतापर्यंत मला खूप अनुभव आहेत। तरी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असं सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला जेजुरीबद्दल माहिती मिळत राहणार आहे। आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जेजुरीचं संपूर्ण दर्शन घेऊ शकता। धन्यवाद।